झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज. लेकरा, असं परक्यासारखं बाई म्हणू नकोस रे. आहे मी तुझी. माझी आई माझ्या बालपणीत गेली माझ्यासाठी. बाळाला जन्माला घातला म्हणून कोणी आई होत नाही. जी आई आहे ना, आपल्या लेकराला जपते. ती तिथं सगळं जग आहे ना आपल्या लेकराभोवती फिरतं. ती आपल्या आधी आपल्या लेकराच्या सुखाचा विचार करते. ती आई असते. तू या सगळ्यांना काय केलंस ग आमच्यासाठी? तू नसताना आमची किती फरफट झाली याची कल्पना आहे तुला? आता सगळं चांगलं होतं दिसल्यावर तुला तुझं आई पण आठवलं होय? इतकी वर्ष कुठं होतं ते? कुठं होतं? आम्हाला सोडून जाताना तू का विसरून गेलीस की तू आमची आई होतीस? ते का ना आठवलं तुला? माणूस बघ, आठवतंय? तुला आठवण करून देतो. होय ना, तुझं नाव आहे. तू शेवटचं बघितलं असतील तेव्हा ते चांगले होते ना. पण आता त्यांची जी अवस्था झाली ना, ती फक्त तुझ्यामुळं झाली. कळलं? हे माणूस आहे ना, माणूस रोज थोडं मरतोय. नुसता श्वास घेतोय पण जितता नाही हो माणूस. तुला आत्ता आम्ही आठवलो आहे. आत्ता तुझं घर आठवलं कारण तुला या घरात यायचं ना. आता बाहेर कोणी आसरा द्यायला नसेल तुला पण तुझी नाटकं चालली आहेत. असं नको बोलू पोरा. मी तुम्हाला सोडून या जगात सुखी नव्हते. सराग समजू शकते. नाही समजणार तुला. नाही समजणार तुला. आम्ही काय भोगलंय ना, नाही समजणार तुला. तू नसताना या घरानं भोगलेल्या टोमणांच्या झळा नाही समजणार तुला. बहिणी उमरा ओलांडताना या बहिणींच्या मनात बसलेली भीती नाही समजणार तुला. काय समजणार आहे तुला? माझं खेळायचं वय होतं ग, मस्ती करायचं वय होतं माझं. त्या वयात या घराला सावरायसाठी मी काम करत होतो. माझ्या बहिणी समजूतदारपणा दाखवत भिंतीला टेकून यांना शून्यात बघत बसायच्या. आमच्या सगळ्यांचं बालपण मारून टाकलंच की ग तू. काय आमच्या वेदना समजणार आहेत तुला? काय आमच्या जाळ्या समजणार आहेत तुला? नाही समजणार तुला. तुला नाही समजणार. कधीच नाही समजणार तुला. लेकरा, तुझ्या मनात माझ्याबद्दल काय काय साठलंय याचा अंदाज होता मला. म्हणून तुझ्या समोर यायची हिंमत नव्हती माझी. मग का आलीस आत्ता परत? कुणी बोलवलं तुला? आत्ता पण नव्हतं यायला पाहिजे होतस तू. का आलीस? हा? आमच्या मुदत आलेल्या जखमावरची खपली काढली परत येऊन. कुणी सांगितलं तुला परत यायला? का परत आलीस तू? आमच्यापैकी कुणी तुला सांगितलेलं परत यायला सांगितलेलं का? नाही ना? मग का परत आलीस इथं? चल चालते होत ना. लिहि घेतलं पाहिजे. माझ्या घरात आहे ना तुझ्यासाठी जागा नाही, लक्षात ठेव. लेकरा, तुझा प्रत्येक शब्द माझ्या काळजावर वार करते. लेकरा, असं बोलून मला जिद्दपणे मारू नकोस. वाटलेस माझा जीव घे पण. अगं जीव तर तू घेतलास आमचा हे घर सोडून निघून जाताना. नाही रे. तू काय सांगतीस? जीव नको घेऊ. हे बघ,
तुझ्याशिवाय ना जगायची सवय झाली आम्हाला सगळ्यांना. हं? आम्ही विसरून गेलोय आमची एक आई होती ती. काय आता तुझी खोटी असं काढून ना परत या घरात येण्याचा प्रयत्न करू नकोस. आम्ही नाही बोलणार तुला. तू आमची आई नाहीस. आमची आई आमच्यासाठी मिळले खावाच. सूर्या रे, अवस्था बघ त्यांची. आई आहेत त्या तुझ्या. थोडी तरी दया दाखव ना त्यांना. तू जा, तू याच्यात पडू नकोस. तुला नाही माहिती. तुला नाही माहिती या बाईमुळे आम्हाला काय काय सोसावं लागलंय ते. आणि मला एकट्याला सोसावं लागलं असतं ना तर एक वेळी मी हिला मात बी केला असत. पण हिच्यामुळे आहे ना, हिच्यामुळं माझ्या बहिणींना आणि माझ्या बापाला ना काही यातना बोगायला लागल्यात ना. ते आठवलं तरी ना माझी तळपायची मस्तकात शिरते. तू हिला काय घेऊन आलीस इथं? का घेऊन आलीस म्हणजे? अरे माझ्याही कोणीतरी लागतात या. जसं तुम्ही यांच्यापासून लांब राहिलात ना, तशा या पण तुमच्यापासून लांब राहिल्याच. इतकी वर्ष लांब राहिलात त्या. अरे तुमच्या सगळ्यांना भेटण्याची तळमळ बघितली मी यांच्या डोळ्यामध्ये. आणि एका आईची तळमळ कधीच खोटी नाही असू शकत. हे बघ मला माहिती आहे त्या तुम्हाला सोडून गेल्या, पण त्यांची पण काहीतरी बाजू असेलच ना. तू एकदा ऐकून तरी घे त्यांचं म्हणणं. नाही ऐकायचं मला. काय असणार आहे बाईची बाजू? या मोडखळीला आलेल्या घराला आम्ही सगळ्यांनी मिळून कसं तरी सावरलंय. तेव्हा कुठं होती? कुठं होतीस तू? कुठं होता याचा पत्ता? हे बघ, आता ही माझ्यासाठी फक्त एक परकी बाई. आणि परक्या माणसाला घरात कोणी ठेवून घेत नाही एवढं मला माहिती. त्या कशाही असल्या तरी आई आहेत. आणि आई आपल्या लेकरांसाठी परकी कधीच नाही असू शकत. सूर्या, मी त्यांना हे त्यांचं घर, मुलं, संसार सगळं परत मिळवून द्यायचा शब्द दिलाय. आणि तो मी पाळणारच. त्या इथेच राहणार सूर्या. मी त्यांना इथून जायला नाही सांगू शकत. ठीक, तू माझं ऐकणार नाहीस तर तुला तुझ्या मनासारखं करायचं ना, कर. त्यासाठी तुला आमच्या दोघांपैकी एकाला निवडावं लागेल. दादा, झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज